भारताचाच भाग असलेला एकेकाळचा नेपाळ आज हिंदुत्वातून पेटून उठला आहे. खरं तर कावड यात्रेमध्ये जी हिंदूंची हत्या करण्यात आली त्याचा बदला म्हणून नेपाळी हिंदूंनी मुसलमानांना धरपकड करत अक्षरशः पलायन करण्यास भाग पाडले आहे. त्यातूनच अयोध्यामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे बॉम्ब बनवण्याची चिठ्ठी सापडली. हिंदू वेश परिधान करून शरयू नदीमध्ये स्नान केल्याची माहिती मिळाली. तपास अधिक गतीने अयोध्येतील राजर्षी दशरथ वैद्यकीय महाविद्यालयातील सरप्राज विद्यार्थ्यांकडे बॉम्ब बनवण्याच्या टिपा असलेली चिठ्ठी आढळल्यानंतर प्रकरणात नवे धागेदोरे समोर आले आहेत. तो अनेकदा जय श्रीराम लिहिलेला भगवा कुर्ता व पिवळे धोतर परिधान करून अयोध्येला जात असल्याची माहिती त्याच्या घरमालकाने दिली आहे. तसेच तो काही मित्रांसह सरयू नदी स्नानासाठीही गेल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सरप्राजच्या खोलीतून पिवळे धोतर जप्त केले असून त्याच्यासोबत राहणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. दरम्यान सरप्राजने चौकशीत भगतसिंह यांच्यावरील चित्रपट पाहून त्यातील माहिती कागदावर लिहून घेतल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांच्या तपासात त्याने इंटरनेटवर बॉम्बस्फोट घडवण्याचे मार्ग शोधल्याचे आणि त्याच्या सोशल मीडिया खात्यावर स्फोटकांशी संबंधित अनेक रील्स आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही केवळ उत्सुकता होती की यामागे आणखी काही गंभीर हेतू होता याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप सुरू आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. एक मोठी बातमी समोर आलेली आहे.